नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी व्याकरणातील शब्दकोडी या घटकावर काही प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. शब्दकोडी या घटकावर परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत ते आपण पाहूयात. प्रश्न पहिला, रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास सर्व शब्द अर्थपूर्ण तयार होतील. प्रश्न चौकटीत बघा शब्द दिलेत, गा, दे, ना, ला. तर इथं कोणता शब्द दोन घातले की अर्थपूर्ण होईल? पर्याय बघूया आपण. 1 वात आहे, 2 कय आहे, 3 यक आणि 4 वाक. तर गा वा त असा, दे वात, ना वात किंवा ना लात हे होत नाही. कय कय शब्द घालून सुद्धा होणार नाही. गायक, देयक, नायक, लायक. कय शब्द. पुढं काय पर्याय क्रमांक 3 आहे, गायक, देयक, नायक, लायक. पण पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य वाटतं. य आणि इथं लिहिलं क, म्हणजे बघा, गायक, देयक, नायक, लायक. प्रश्न दुसरा, रिकाम्या चौकटीत कोणती अक्षरे घ्यावी म्हणजे दोन्ही शब्द विरुद्धार्थी तयार होतील. इतर रिकामी चौकट दिले, इथं दिले संगत विरुद्धार्थी संगत. मग सुसंगत होते पण असंगत नाही होत. सुसंगत पर्याय दुसरा, बेसंगत पण नाही होत. तर सुसंगत आणि विसंगत हा पर्याय योग्य होतोय, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द होते. सुसंगत आणि विसंगत. सुसंगत म्हणजे चांगली आणि विसंगत म्हणजे वाईट संगत. प्रश्न तिसरा, रिकाम्या चौकटीत कोणती अक्षरे अनुक्रमे ठेवल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता रिकामी चौकट हे डॉट डॉट दिला आणि स, इथं पण डॉट डॉट दिले, इथं पण स दिले, इथं डॉट डॉट, इथं स, इथं डॉट डॉट, इथं स. मग कोणता असा शब्द तयार होईल की त्याच्या शेवटी स स स येणार आहे. क, ख स, ग स, ट स, ल स. अर्थपूर्ण होत नाही. दुसरा पर्याय बघा, क स, ब स, न स, ह स. हे होतंय बघा, कस, बस, नस आणि हस. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न पुढचा, शरीर या शब्दाचे समानार्थी शब्द मिळवण्यासाठी चौकटीच्या जागी योग्य पर्याय निवडा. शरीर शब्दातले दिले पहिल्या चौकटीत त, का आणि कु. पर्याय बघा, र या डी 2, न या री 3, न या डी 4, नु या र. म्हणजे बघा आता त र नाही होत, त कार पण होत नाही, कु या हे पण होत नाही. पर्याय दुसरा बघूया, तन. तन हा समानार्थी शब्द आहे शरीराचा. दुसरा होतोय का बघा, का या होतंय आणि कु डी, पण इथं डी नाही आहे. पर्याय क्रमांक तिसरा पाहूया, तन होतंय, का या होतंय आणि कुडी, कुडी म्हणजे पण शरीर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय होतोय. म्हणजेच तन, काया आणि कुडी म्हणजे शरीर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा, पर्यायातील योग्य अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता पर्याय घ्यायचा आणि शेवटी त्याच्या स्तक हा शब्द तयार होणार आहे. हस्तक होते, रास्तक होत नाही, पुस्तक होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 होत नाही. दुसरा पर्याय, पुस्तक होते, मस्तक होते, वस्तक नसतं नाही होत, म्हणून हा पण होत नाही. पर्याय क्रमांक 3, पुस्तक होते, मस्तक होते, हस्तक म्हणजे पण होते, म्हणजेच उत्तर असणार आहे आपलं 3. पुस्तक, पुस्तक, मस्तक आणि हस्तक. प्रश्न पुढचा, दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी कोणते अक्षर घ्यावे लागेल. हे दिलेली चौकट आहे. इथं सु दिले रिकामी चौकट, इथं क दिले, इथं वरून उभी दिले ना, परत रिकामी चौकट आणि क. तर सु ला क, ना ला क होत नाही, सु प क होत नाही. मग पर्याय तिसरा बघा बरं, सुपीक होतंय आणि नापीक म्हणजे सुपीक म्हणजे चांगली जमीन किंवा चांगलं पीक, नापीक म्हणजे न पिकलेलं पीक, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर होते. सुपीक, नापीक विरुद्धार्थी शब्द तयार होते. प्रश्न पुढचा, कृत. पहिल्या पण चौकटीत कृत दिले आणि दुसऱ्या पण चौकटीत कृतच दिले. ऑप्शन बघूया. 1, कृत शब्द घातल्यावर होणार आहे का नाही होणार. दुसरा पर्यायातले काय, रा, कु त रा आणि कृत त नाही होत. पर्याय क्रमांक 3 बघ, ज्ञानेश्वरातले कृतज्ञ आणि कृतघ्न हा होतोय
पर्याय चौथा बघा, ज्ञ आणि ध नाही होत. कृत ज्ञ आणि कृत ध नाही होत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि कृतघ्न म्हणजे केलेले उपकार विसरणारा. कृतज्ञ विरुद्ध कृतघ्न. प्रश्न पुढचा. इथं चौकटी शब्द दिलेत बघा. चौकटीतील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या शब्दाच्या शेवटच्या 2 अक्षरांचा समानार्थी शब्द कोणता विचारले. आता दिलेले शब्द काय आहेत? म, गी, गु, ला आणि री. तर कोणता शब्द तयार होतोय इथं घेऊया आपण पहिल्यांदा. गु, ला, म, गी, री. गुलामगिरी. गुलामगिरी हा एक शब्द आहे. महात्मा फुलेंनी लिहिलेलं एक पुस्तक आहे गुलामगिरी नावाचं. तर हा शब्द झाला आपला गुलामगिरी. पण शेवटचे 2 अक्षर कोणते तर इकडून गिरी. गिरी हा शब्द तयार झाला. गिरीचे विरुद्धार्थी शब्द काय विचारले आपल्याला? समानार्थी शब्द. गिरीला समानार्थी शब्द काय? पहाड नाही, दरी नाही, सागर पण नाही. गिरी म्हणजेच पर्वत, म्हणून पर्याय क्रमांक 4 पर्वत हे उत्तर आहे. प्रश्न पुढचा. खालील चौकटीत रिकाम्या जागी कोणते अक्षर घेतल्यास 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. ही रिकामी चौकट दिली आणि शेवटी कड हा शब्द असणार आहे. म्हणजे इथं घातलेले शब्द आणि हा कड घातलेले शब्द मिळून अर्थपूर्ण शब्द होणार. पर्याय पाहूया. 1 मा, भा, चौ आणि प. दुसरा काय? प, पा, ख, का. 3 मा, धा, भा आणि सा. चौथा सा, भा, चा, मा. तर आपण पर्यायानुसार जाऊया. मा, क, ड होतोय. भा, क, ड हाही होतोय. चौकड हा पण शब्द होतो आणि पकड म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. हे 4ही शब्द घातल्यानंतर हे चौकटीतले अर्थपूर्ण शब्द होत आहेत. माकड, भाकड आणि चौकड आणि पकड. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.